नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या जो ए-टी-के-टीचा पेपर होणार आहे, हिस्ट्री 221 ठीक आहे. याचे मी तुम्हाला आज आय-एम-पी क्वेश्चन सांगणार आहे, ठीक आहे. तर माझ्याकडे बघा इथे जवळपास 4 जुन्या प्रश्नपत्रिका आहेत. यामधनं मी तुम्हाला जे आहे ते आय-एम-पी क्वेश्चन सांगणार आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर का समजा ह्या 4ही प्रश्नपत्रिका पाहिजे असेल, तर तुम्ही हे आपलं ॲप्लिकेशन आहे Play Storeवरती परीक्षित अभ्यास ए टू टॉप, ठीक आहे. तुम्ही हे सर्च करू शकता. Play Storeवरती तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. किंवा तुम्ही माझं नाव जरी सर्च केलं अमोल आंधळे तरी तुम्हाला ते ॲप्लिकेशन जे आहे ते येऊन जाईल. ठीक आहे. तर तुम्हाला हे ॲप्लिकेशन जे आहे ते Play Storeवरती अवेलेबल आहे. तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो चला आता आपण व्हिडिओला सुरू करूया. ठीक आहे. तर आपल्याला जे आहे ते आय-एम-पी क्वेश्चन शोधायचे आहेत. ठीक आहे. तर आपल्याकडे बघा काही प्रश्नपत्रिका आहे इथे. ठीक आहे. पहिला प्रश्न बघूया आपण. नव्या सागरी मार्गाच्या शोधाविषयी माहिती लिहा. आता सागरी मार्गाचा शोध लागला होता बरोबर? नव्या सागरी मार्गाचा शोध लागला, तर कुठल्या-कुठल्या लागला? तर ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. तर 100% हा प्रश्न जो आहे तो उद्याच्या परीक्षेमध्ये येऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे हा तुम्हाला नव्या सागरी मार्गाचा शोध किंवा सागरावर तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. नंतर आहे औद्योगिक क्रांतीचा उदय इंग्लंडमध्ये का झाला? ठीक आहे. औद्योगिक क्रांतीचा उदय इंग्लंडमध्ये का झाला किंवा औद्योगिक क्रांतीचा उदय याबद्दल माहिती लिहा. असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. टायपिंगच्या उठावाचे परिणाम. आता उठावाचे परिणाम तुम्ही लिहू शकता. कुठलाही उठावाचे परिणाम तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तुम्ही कुठल्याही उठावाचे परिणाम लिहू शकता. ठीक आहे. अमेरिकन राज्यक्रांतीचे महत्त्व. आता अमेरिकन राज्यक्रांती असेल, फ्रेंच राज्यक्रांती असेल, ठीक आहे, रशियन राज्यक्रांती असेल, सगळ्यावर तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. नंतर आहे इटलीचे एकीकरणाचे जोसेफ मॅझेंनी कार्यविषद करा. इटलीचे एकीकरण हा सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. नंतर आहे बघा बॅस्टिलचा पाडाव. बॅस्टिलचा पाडाव हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे काय? आर्थिक राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे कुठली-कुठली? ठीक आहे. हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. क्रांतीपूर्व काळातील रशियाची राजकीय स्थितीचा आढावा घ्या. ठीक आहे. क्रांतीपूर्वी काळामध्ये रशिया कसा होता? त्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. आधुनिक साम्राज्यवादाचे परिणाम. साम्राज्यवाद म्हणजे काय? साम्राज्यवादाचे परिणाम कुठले-कुठले? ते तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. साम्यवादाच्या 3 मूलतत्वाविषयी माहिती लिहा. हाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. जपानमधील मेइजी क्रांती यावर टिपल्या. जपानमध्ये कुठली क्रांती झाली होती? मेइजी. तुम्हाला कुठल्याही ना कुठल्या तरी क्रांतीवरती प्रश्न येणारच आहे. बोअर युद्ध तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ब्रिटनमधील लोकशाहीचा विकासाचा आढावा घ्या. ठीक आहे. ब्रिटनमध्ये लोकशाही कसा विकसित झाली हे तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. नव्या सरकार जर्मनी व पोलंडशी शांतता करार. ठीक आहे. एवढे आता तुम्हाला 5 ते 6 प्रश्न जे आहेत ते वाचून घ्यायचे आहे. समोरचा प्रश्न बघूया आपण कुठला आहे? वसाहतवादाची व्याख्या लिहा. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं वसाहतवाद म्हणजे काय? वसाहतवादाची व्याख्या तुम्हाला वाचून घ्यायची आहे. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती का झाली? बघा परत प्रश्न आलेला आहे तोच फिरून विचारला त्यांनी. हा प्रश्न तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती का झाली? नंतर आहे वास्को द गामा यावर टिपल्या. वास्को द गामा आणि सागरी मार्ग. ठीक आहे. दोन्हीचं उत्तर एकच आहे. वास्को द गामा कुठे आला होता? गोव्यामध्ये आला होता. ठीक आहे. हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. टायपिंगच्या उठावाची कारणे लिहा. हा तुम्हाला मी प्रश्न सांगितलेला आहे. इटलीच्या एकीकरणाचा प्रश्न हा सुद्धा तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. ठीक आहे. हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. फ्रेंच राज्यक्रांतीचे राजकीय कारण लिहायचे आहे. फ्रेंच राज्यक्रांती कुठे झाली? का झाली? ते तुम्हाला लिहायचं आहे. पहिल्या महायुद्धातील चीनची भूमिका कोणती होती? ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे, वाचायचं आहे. मानवी हक्काच्या जाहीरनाम्यातील 5 कलमे कुठले ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. समोर बघूया आपण. रशियातील लेनिनच्या कार्याचे मूल्यमापन करा. ठीक आहे. रशियातील लेनिनच्या कार्याचे मूल्यमापन. काय-काय मूल्यमापन आहे लेनिनच्या कामाचे ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे आहे. ठीक आहे. पहिल्या महायुद्धातील कोणत्याही 5 कारणांची माहिती लिहा. कुठले कारण होते पहिल्या महायुद्धासाठी ते तुम्हाला 5 कारणं लिहायची आहे. जसं की आपण बघितलंय क्रांतीपूर्व काळातील रशिया कसा होता, ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. समोर बघा आपल्याकडे अजून एक प्रश्नपत्रिका आहे. वसाहतवादाची व्याख्या लिहा. वसाहतवाद म्हणजे काय ते तुम्हाला लिहायचं आहे. वाणिज्य सिद्धांत काय ते लिहायचं आहे. भांडवलशाहीचा अर्थ ते तुम्ही मनाने लिहू शकता. आर्थिक राष्ट्रवादाचा अर्थ तुम्ही मनाने लिहू शकता. ठीक आहे. वासो द गामाचा आपण अर्थ जो आहे तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. सगळ्यांना त्याची स्टोरी माहिती आहे. ठीक आहे. चीनने मुक्त व्यापाराला विरोध का केला? ठीक आहे. ओपन मार्केटला चीनने का विरोध केला होता? हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. मनाने तुम्ही प्रश्न लिहू शकता. औद्योगिक क्रांतीची सुरुवात प्रथम इंग्लंडमध्ये का झाली? ठीक आहे. हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. इंग्लंडमध्येच का झाली? व्यापारी क्रांतीचे परिणाम तुम्हाला लिहायचे आहे. कुठले-कुठले क्रांतीचे जे परिणाम झाले ते तुम्हाला याच्यामध्ये वाचून घ्यायचे आहे. नंतर आहे बघा आधुनिक लोकशाहीची वैशिष्ट्ये. प्राचीन काळातील जपानमधील 4 वर्गांची थोडक्यात माहिती द्या. कुठले-कुठले 4 वर्ग होते ते तुम्हाला लिहायचे आहे. ठीक आहे. फ्रेंच राज्यक्रांतीचे नेते लाफायत व मिराबोच्या कार्य स्पष्ट करायचे आहेत. रशियातील रक्तरंजित रविवार या घटनेबद्दल माहिती लिहायची आहे. जसं जालियनवाला बाग हत्याकांड होता, तसा रक्तरंजित रविवार आहे. त्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. आधुनिक साम्राज्यवादाचे परिणाम तुम्हाला लिहायचे आहे. जपानमधील झैब सूची थोडक्यात माहिती लिहायची आहे. ठीक आहे. झैब सूचीची तुम्हाला थोडक्यात माहिती लिहायची आहे. शब्द थोडा अवघड आहे, परंतु तुम्हाला वाचून जायचा आहे. हा प्रश्न येऊ शकतो. अजून बघा आता आपल्याकडे अजून एक प्रश्नपत्रिका आहे. यामधील आपण थोडासा आढावा घेऊया.
नवे जलमार्ग शोधण्यासाठी युरोपियन राष्ट्रांना गरज का पडली? जसं की वास्को द गामा आला होता, ठीक आहे, सागरी मार्गाचा शोध घेत. त्याचं उत्तर तुम्ही इथे लिहू शकता. नंतर आहे भांडवलशाहीचे 5 फायदे जे आपण अगोदर डिस्कस केलेले आहे. चीनच्या ऐतिहासिक वारसा स्पष्ट करा, ठीक आहे. वाणिज्य सिद्धांत तुम्हाला लिहायचा आहे, जसं आपण सांगितलं अगोदर. परत प्रश्न मित्रांनो बघा लक्षात ठेवा, इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची वाटचाल का झाली? किंवा इंग्लंडमध्येच औद्योगिक क्रांतीची सुरुवात का झाली? हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि हा येणारच आहे, तुम्हाला ते वाचून घ्यायचं आहे. बोस्टन चहा पार्टीवर माहिती लिहा. बोस्टन टी पार्टी सगळ्यांना माहिती आहे. बोस्टन टी पार्टी म्हणजे काय? बोस्टन चहा पार्टी. ठीक आहे. हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. नंतर आहे फ्रेंच राज्यक्रांतीची आर्थिक कारणे थोडक्यात लिहा. फ्रेंच राज्यक्रांतीची आर्थिक कारणे कोणती कोणती आहेत? ते तुम्हाला लिहायचं आहे. नंतर बघूया आपण फ्रेंच राज्यक्रांतीचे नेतृत्व म्हणून मीराबाईंनी केलेल्या कार्याविषयी तुम्हाला गोषवारा लिहायचा आहे, म्हणजे थोडी माहिती लिहायची आहे. साम्राज्य विस्ताराचे प्रतिकूल परिणाम तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. समोर बघूया अजून समाजवादी मूलतत्वाचे तुम्हाला कुठलेही 5 मूलतत्व लिहायचे आहेत समाजवादाचे, ठीक आहे. जसं की तुम्हाला अगोदर सांगितलं प्राचीन काळातील जपानमधील 4 वर्ग, कुठले-कुठले 4 वर्ग होते ते तुम्हाला लिहायचे आहे. अ, विल्सनची 10 तत्व तुम्हाला लिहायची आहे. चीन-जपान युद्धाची कारणं लिहायची आहेत. चीनमध्ये आणि जपानमध्ये युद्ध का झालं? याचे तुम्हाला कारणं लिहायची आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारचे मित्रांनो हे आपले 4 प्रश्नपत्रिका होत्या. ज्याला कोणाला पाहिजे असेल ते डाउनलोड करू शकता आणि होम असाइनमेंटचे ज्यांना रेडीमेड उत्तरं पाहिजे असतील, त्यांनी देखील आपलं प्ले स्टोअरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. परीक्षित अभ्यास ए टू टॉक. ठीक आहे. हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर अशा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा.